इथून बाहेर पडल्यानंतर काय करायचं ते लक्षात आहे ना? हो, मॅथचे फॉलोअप्स घ्यायचे सगळेत आणि जे काही अपडेट्स असतील सगळं लक्षात ठेवायचं. बरोबर. काही करून ते फोटो आपल्याला मिळवायलाच हवे. आय नो ते इम्पॉर्टंट आहेत ना, पण तू काळजी करू नकोस. शेवटी आपल्याला हवं तसंच होणार आहे. मला आता खात्री आहे जेव्हा हे सगळं मायाला कळेल तेव्हा ती नक्की आपल्या बाजूने असेल. मग लवकरच ते फोटोही मिळतील आणि सगळं सॉल्व्ह होईल. ट्रू. चला निघते आता मी. मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. तूही घरी जा, स्वयंपाक कर आणि खा. कळलं? ऍक्च्युली तू त्या दिवशी म्हटलं होतं कुकिंग कर म्हणून काहीतरी, पण मला काही येत नाही. मला काहीतरी एक बेसिक सोपी रेसिपी सांग ना, एकदम सिम्पल. सिम्पल? हां बेसिक. आणि म्हणजे अशी की ज्याच्यात खूप व्हेजिटेबल्स कट करायला नको आणि ओनियन तर अजिबात नको. माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. आय हेट इट. ठीक आहे, मग असं कर, एकदम सिम्पल हवी ना तुला रेसिपी? उकडपेंडी कर. काय आता म्हटलं काहीतरी सिम्पल सांग. हे काय तर नाव सुद्धा म्हणजे. अगं नावावरती जाऊ नको, मस्त पदार्थ आहे, एकदम सोपा. काय करायचं? ना मला लिहून घेऊ दे, मला काही लक्षात नाही राहत. बरं ठीक आहे. चिंकी. वेलकम चिंकी. ठीक आहे, आता तू मायाला भेटायचंयस, काय होतं ते सांगायचंयस मला, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला पुढचा प्लॅन ठरवता येईल. येस नक्की. शॉप. ओके चल. ओके बाय. बाय. हे का चाललंय? राधिकांच्या एवढ्या जीवाभावाच्या मैत्रिणी बनल्या, काहीतरी चांगड गुत्ता आहे. माया कमॉन यार, मी एवढं सगळं झाल्यानंतरही मी जे काही बोलतोय ते खरं आहे यावर तू विश्वासच नाही ठेवतेस. आता ती शनाया येणार, तुला काहीतरी दाखवणार आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवणार, असंच चालू राहणार आहे का? गुरुनाथ, पण शनाया माझ्यासोबत विथ प्रूफ्स बोलत होती, त्याचं काय? अगं पण मी सुद्धा तुला सांगितलंच ना की मी नाटकाची रिहर्सल करत होतो, तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंस ना माया. आय नो, म्हणजे मी शनायापेक्षा तुला जास्त ओळखते, बट हो मग ठेव ना, माझ्यावर विश्वास ठेव ना. नाही गुरुनाथ, आय एम सुपर कन्फ्युज्ड, यू नो. सी माया, मला कळतंय. हे बघ, मला तुझी मनस्थिती पण कळते, मला शनायाची मनस्थिती पण कळते. बरं, हे सगळं तिचं डोकं नाहीच आहे. तिच्या त्या पिंकी नावाच्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून ती सगळं करते. ती पिंकी आपलं काहीतरी सांगत राहते आणि शनाया वेडेपणा करत राहते. अरे बट शनायाकडे बघून अजिबात वाटत नाही की ती वेडी आहे, किंवा या आधी तिला वेडेपणाचा त्रास वगैरे झाला असेल. हाच तर प्रॉब्लेम असतो ना वेड्या लोकांचा. त्यांना स्वतःला वाटतच नसतं ना असं काही. कोणीतरी पिन मारतं, मग तेवढ्या वेळापुरते ते शहाण्यासारखे वागतात, क्षणात असं वागतात, क्षणात तसं वागतात, काही भरोसाच नाही ना. आणि सेम शनाया वागते आणि जे तुला कळत नाहीये. आय रिअली डोंट नो गुरुनाथ, बट माझा अजूनही नाही विश्वास बसत आहे. आय एम सॉरी. इनफॅक्ट मला कळतही नाहीये की मी आता रिॲक्ट काय करू तुझ्या समोर. नाही, काही रिॲक्ट करू नको. ज्या दिवशी तुला कळेल ना की शनाया खरंच वेडी आहे, तेव्हा तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल. आणि त्याच वेळेला तुला हेही कळेल की मी तुझ्यावर किती वेड्यासारखं प्रेम करतोय ते. गुड नाईट. शनू बेबी, ओ माय गॉड, शनू बेबी, तुझं डोकं कुठे गेलं? मम्मा आय शनू, शनू बेबी, अशी का बसली आहेस तू? गेम खेळते. एक मिनिट शनू बेबी, अगं वाजले किती? तुला बघायचं ना, तू बघ ना. शनू बेबी, मला खूप भूक लागलीये. हे बघ, मी पास्ता ऑर्डर करते. हा, माझ्यासाठी तुझ्यासाठी काय ऑर्डर करू? काहीच नाही. थांब थांब थांब. आजपासून काही ऑर्डर करायचं नाही, काहीच नाही. का का का? कारण मी तुझ्यासाठी काहीतरी बनवणार आहे खायला. ओ माय गॉड. ओ माय गॉड काय?
मम्मा असं नको करू ग, जरा बघ स्वतःकडे. नुसतं चीज बटर खाऊन थोडी बलून सारखी झालीयस. नो शानू, मी रोज बघते. आय स्टिल लुक स्लिम अँड ब्युटिफुल. मी रोज मिरर बघते. मम्मा ब्लाइंड फेथ इज सो रॉंग. पहिले तो मिरर चेंज कर. शानू, अगं मम्मा, माझ्या हातचं खा, हेल्दी खा आणि माझ्यासारखी हो बारीक छान. शानू पण म्हणजे आज परत सँडविचच खावं लागणार. हे नाही ग, मी वेगळीच रेसिपी करते. पेंडी समथिंग. पेंडी? शानू, नो वेज. शानू, पेंडी बैल खातात. मी बैल आहे का? नाही ग, म्हणजे अशी डिफरंट रेसिपी आहे. शानू, ही डिफरंट रेसिपी तुला कोणी शिकवली? माझ्या फ्रेंडने. ओ, फ्रेंडनी. पिंकी? हा म्हणजे काय, ठीक आहे. रेसिपी छान आहे आणि त्याचं नाव ऍक्च्युली इट्स नॉट पेंडी, इट्स उकड पेंडी. आणि इट्स अ गुड रेसिपी. मी करते. ओके, तू खाणार आहेस आणि नक्की. शानू बेबी, शानू बेबी. काय तुम्ही दोघी परत भेटला होतात? हो. जर राधा तुम्ही अशा दोघी सतत जर भेटत राहिलात तर हे तुमच्याच प्लॅनच्या दृष्टीने रिस्की आहे. हे कळतंय का तुला? पण काय करणार, आता काही गोष्टींसाठी भेटावं लागतंच. सगळ्या गोष्टी फोनवरती नाही बोलतायत आणि शिवाय त्यात जास्त रिस्क आहे. जर समजा शन्याला बोलताना गुरुनाथने किंवा तिच्या मम्माने बघितलं तर, काही ऐकलं तर? हो, पण फोनवर बोलताना कोणी ऐकलं तर काहीतरी खोटं सांगता येतं ना राधा. तुम्ही अशा प्रत्यक्ष भेटलेलं कोणी बघितलं तर काय होईल बरं? त्यातून हे सगळं गुरुनाथला कळलं तर? आत्ता कोणाला? थांब, मी पाहते. अरे आई, आई तुम्ही आत्ता? अरे आई, या ना. उकडपेंडी घेऊन आले अथर्वसाठी. कुठे आहे तो? आहे ना? हो आहे ना. तुम्हाला बघून तर खूप खुश होईल. या. कुठे आहे? आहे तो त्याच्याच खोलीत आहे. हो, या तर, बसा तर आधी. आधी अथर्वाला भेटून घेते. आश्चर्य आहे. म्हणजे आई आता या वेळेला कशा काय घरी आल्या? मला माहिती आई का आले. शानू बेबी, हे काय करतोय आपण? पेंडी डूड. पेंडी डूड? ती कशी करतात ते माहितीये डूड? हा, तिने मला सांगितलं होतं पहिले पीठ भाजून घ्यायचं म्हणून. लिसन लिसन. भाजून? ओ माय गॉड, याला भाजून नाही म्हणत, ह्याला भिजवून म्हणतात. त्याला भाजून म्हणतात. ओ, मला कळलंच नाही. शानू बेबी, डोंट वरी. लिसन, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण काहीतरी दुसरं बनवूया. हा, नाही नाही नाही, मला हेच करायचं, माझं ठरलंय. शानू बेबी प्लीज ना, कांदा चिरून चिरून माझी वाट लागली आहे ग. नाही नाही, कांदा तर खूप इम्पॉर्टंट आहे, तू प्लीज चिर ग. मी एक काम करते, मी आता हे सगळं बाजूला ठेवते. आपण पहिले फोडणी करूया. ओके. शानू बेबी, आपण नक्की काय बनवतोय? बरोबर बनवतोय ना? आय डोंट नो. व्हॉट यू मीन आय डोंट नो? म्हणजे मी सगळं विसरले. माय गॉड, माझा भुकेने जीव जातोय. शानू बेबी, मी सांगत होतो तुला, आता काय करायचं? एक मिनिट थांब. काय नाही, आता फ्रेंडला फोन करते, तीच हेल्प करेल ना आपली. लवकर कर ना, मला भूक लागली. आता चत्ता कर आता चत्ता, लवकर खा. ठीक आहे, फोन कर. करते. नाही पण तू बाहेर जा ना. नाही नाही, आधी फोन कर, माझ्या समोर फोन कर. नाही पण मला बोलायचंय. नाही नाही, पण मला मी फोन हात लावेन ना, हात लावेन. जा बाहेर, बाहेर जा, बाहेर जा. यार, सांगितलं होतं तरी हिला मला नाही येत कुकिंग. उचल फोन आता. बोल चिंकी. ऐक ना पिंकी, यार मी ना मी काय नाही, मी फोडणी दिली आहे आणि मी हे सुद्धा केलंय, पीठ सुद्धा भाजून घेतले. पुढे काय करायचं होतं? आता ते भाजलेलं पीठ आहे ना, ते त्या कढईत घाल आणि हळूहळू पाणी सोड त्याच्यामध्ये, कळलं?
एकदम सोडू नकोस, नाही तर सगळा गिचका होईल. गिचका? गिचका म्हणजे ते सगळं चिकट चिकट होईल, गोळा होईल, ते बरोबर होणार नाही मग. ओके ओके, हा मला कळलं. थँक्स, बाय. ओके बाय. शन्या पण ना, कानबाई कोणासोबत बोलत होतीस? शन्या बरोबर. सोबत? हो आई, का? मला माहिती आहे की मी शन्याला भेटले होते हे तुम्हाला माहिती आहे. आई, आज मी शन्याला भेटले, तिला आज उपरपेंडीची रेसिपी सांगितली आणि तुम्हाला हे माहिती आहे, हे मला माहिती आहे. तुम्ही घरी उकडपेंडी घेऊन आलात ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं. मी आज शन्याला तीच रेसिपी सांगितली ना. तू ना बाई असं काऊन बरं वागत आहेस, मला तर काहीच कळत नाही बा. ज्या पोट्टीमुळे तुझा संसार उद्ध्वस्त झाला, जिन तुझ्या नवऱ्याला तुझ्यापासून हिरावून घेतलं, त्यासोबत एवढं बोलायची का गरज आहे, तिला भेटायची का गरज आहे म्हणताय मी. आई, सांगते, सगळं सांगते तुम्हाला, पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला चूक मुलीचीच असते असं नाही. आणि माझ्या बाबतीत शन्यापेक्षा माझ्या नवऱ्याची चूक जास्त आहे. हे अर्थात तुम्हालाही मान्य असेलच. काय सांगतोस? तेच तर म्हणजे मायाचाच तुझ्यावर विश्वास नाहीये? तेच तर सांगतोय ना. अरे पण तूच म्हणाला होतास ना, मी सगळं मॅनेज करतो, मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणून. अरे किड्या, केला ना मी पण प्रयत्न. हा, नाटकाची रिहर्सल हे दाखवायचा प्रयत्न केला, शनाया कशी खोटी आहे हेही दाखवायचा प्रयत्न केला, पण माझ्या बोलण्यावर आणि शनाया वेडी आहे याच्यावर माया विश्वास ठेवायलाच तयार नाहीये. पण आता काय करायचं? आता हे जर मला माहिती असतं तर तुझ्याकडे कशाला आलो असतो? तू सुचव ना उपाय. मला तरी असं वाटतंय ना की तू आधी मायाचा विश्वास जिंकायला हवास. वा किड्या वा. अरे मी बोलतोय तेच काय ऐकवतोयस मला तू? मला काहीतरी उपाय सुचव बाबा. हा, माझ्याकडे एक उपाय आहे. काय? कोणता? त्या पिंकीला पकड, पिंकीला. त्या पिंकीला पकडून ना मायाच्या समोर उभं करायचं आणि सांगायचं, ही ती पिंकी आहे जी शनायाला सगळं सांगते आणि मग शनाया तशी वागते. हो, नाही, लाव ना पिंकीला फोन, लाव ना. काय म्हणते बघ. हा, कुठे ये म्हणावं इकडे. आता पिंकी कोण आहे जर माहिती असतं किड्या, तर एवढं सगळं झालं नसतं ना. आता कुठून शोधायची पिंकी? त्याच्यासाठी पण एक उपाय आहे माझ्याकडे. आता कुठला? तू एक काम कर, शनाया घराच्या बाहेर गेली ना की तू तिच्या मागे जा, तिच्यावर लक्ष ठेव. असं मागे मागे जाते, कुणाला भेटते, कुठे जाते, काय करते, सगळं शोधून काढ. मग असं करता 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 एक दिवस तुला हे कळेल की पिंकी कोण आहे, पण तू तिला पकड. वा वा किडा. हा, मी आता एक काम करतो. मी काय करतो, ऑफिसचं काम करतो. माया बरोबर तर मला राहावं लागतंच. आणि हे सगळं झाल्यावर जर जरा वेळ मला मिळाला तर मग मी जातो शनायाच्या मागे मागे. हा, अरे हो. अरे काय हो, काय हो, मला कुठून वेळ मिळणार आहे किड्या? पण दॅट्स अ गुड आयडिया.
हा? तिकीट काय नीट बोल ना, काय काय काय? काम झालं की पैसे मिळतील, कळलं? ओके. अरे आता गेटअप काय करू? हे पिंकी चिंकी काय आई, कोणाला काही कळू नये म्हणून आम्ही एकमेकींना पिंकी आणि चिंकी या नावाने भेटतो. भेटतो? खाऊन भेटायचं बरं, हा? त्यासोबत बोलायची, त्यासोबत ही सगळे भेटणं गिटणं काही गरज आहे का म्हणते मी. आई, आता हे तुम्हाला नाही मी समजवू शकत. अरे हा माझा प्रॉब्लेम आहे असं समजा हवं तर. पण माझ्या बाबतीत जे घडत होतं ते आज शनायाच्या बाबतीत घडतंय. हो, पण ते मला मान्य आहे की माझ्या बाबतीत जे काही घडलं त्या सगळ्याला शन्या कारणीभूत आहे. पण शन्याचा जितका दोष आहे त्यापेक्षा जास्त दोष माझ्या नवऱ्याचा आहे. आणि आज ते सगळं शन्याच्या बाबतीत घडते ते मी नाही घडू देणार. मला मान्य आहे की ती थोडीशी अल्लड आहे, ती मूर्ख आहे. तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर ती भैताड आहे, मान्य आहे मला. पण तिलाही बायको म्हणून जगण्याचा आणि स्वतःचा संसार सावरण्याचा हक्क आहे ना. आणि मग अशा बाबतीत एक स्त्री म्हणून मी तिच्या पाठीशी उभी राहिले तर काय बिघडलंय? बाप्पा, हे का बाई तू असं आहे ना बोलू लागली ना की की इथून मी कन्फ्यूज होऊन जाते. का बोलावं काही कळतच नाही. बाई मान्य बाई, तुझं मन खूप मोठं आहे. पण जे का करशील ना ते सगळं जरा सांभाळून कर, बाकी काही नाही. गुरुनाथ मा पोरगा आहे पण त्यावर मा विश्वास नाही बरं, अजिबात नाही. आणि त्या भैतार शण्यावर तर अजिबात नाही म्हणजे नाही. हो, फक्त तुझी काळजी वाटते म्हणून तुला भेटायला आले इथे मी. ती शनया आहे, भैताड पोट्टी आहे. ची सपक्कन कशी उलटी पडल ना काही सांगू शकत नाही बाई. काळजी घे तू. हो आई. शनुबाई, शनुबाई, कधी होणार आहे तुझी पेंडी? अगं कधीपासून हेच बोलतेस? अगं इथे भुकेनी जीव जायची वेळ आली ग. ये ग बाई लवकर. आई ग, तुम्ही का ओरडतो? तुमच्या ओरडण्याने दचकण्याने माझा जीव जाईल एखाद दिवशी. सॉरी जावे बापू. का ओरडताय? नाही नाही, बरं झालं तुम्ही आलात ते. आता आपण खाऊन घेऊया एकत्रच. शनाया आली? कधी आली? आले कधी? काय करते? आपल्यासाठी पेंडी बनवते. हा, पेंडी? येस, पेंडी. हा, पेंडी. पेंडी जनावरांना करतात ना? एक्झॅक्टली, मी हेच तिला म्हणाले. पण तिने विषय वाढवला नाही म्हणून नशीब, नाही तर म्हणालीस ती मम्मा होईल जनावर. शनू बेबी पण ना कोणाचं ऐकून कधी काय करेल ना सांगता येत नाही. तुम्ही पण ना लहानपणीपासून तिला जरा बरं वळण लावलं असतं ना. पेंडी इज रेडी. हाय, बस. हे घे. हे काय? उकड पेंडी सांगितलं ना. हे तू केलंस? हो अरे, आता तू बोलू नकोस, तुला आवडेल, तू खा ना प्लीज प्लीज. खा ना, खा ना. तुम्ही खा ना. नाही जावई बापू, तुम्ही हा जावयाचा मान पहिला खा ना. दोघंही खा. कसं झालंय? मस्त झालेली रेसिपी. हा हा गॅरी. मम्मा तू काहीच बोलत नाहीस, बोल ना. तू पण खाऊन घे, कधीच काही बोलायची वेळ येणार नाही. ओ नो नो नो, उकडपेंडी फक्त तुमच्या दोघांसाठीच आहे. मी नूडल्स मागवलेत. What? या थंड होईला लवकर खाऊन घे. ओके बाय. जावई बापू, खरंच पेंडी हो. हो फक्त उकडलेली आहे ना. मी पण जाते नूडल्स खायला. शानू बेबी, शानू बेबी. उकडपेंडी शनायाने कशी बनवली? मला माहिती असण्याचा काय संबंध? ही तर नागपूरची खासियत आहे आणि शनाया तिला पिंकीनं तर सांगितलं नसणार आहे ना.
यार पिंकी कोण आहे आता आता माहिती व्हायलाच हवा आता. बस